नमस्कार मंडळी. आज मी बनवलंय कुरकुरीत बोंबील फ्राय. सगळ्यात पहिल्यांदा बोंबील स्वच्छ धुवून त्याला मचून कट मारून घेतलंय. आता या बोंबलांका वायगाव स्पेशल हळद, मासळी स्पेशल मसालो, घरगुती आगळ आणि आलं लसूण पेस्ट 10-15 मिनिटं लावून ठेवली. बोंबील मॅरिनेट होईपर्यंत इकडे मी बारीक रव्यात तांदळाचं पीठ, वायगाव स्पेशल हळद, मासळी मसालो आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून ठेवलंय. बोंबील मॅरिनेट करताना मी मीठ अजिबात नाही घातलेले, तरी पण इतका पाणी सुटला बघा. आता मी त्याच्यात मीठ घालून घेतले. आता एका लोखंडी पॅन मध्ये लाकडी घाण्यावरचं तेल घेऊन मगाशी मॅरिनेट करून ठेवलेले जे बोंबील होते ते रव्याच्या मिश्रणात घोळवून कुरकुरीत शॅलो फ्राय करून घेतले. आमच्या मालवणी अरोमाचे मसाले आणि मालवणी पदार्थांसाठी खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा. बरेच जण बोंबील पाट्याखाली ठेवून त्याचं पाणी काढून मग शॅलो फ्राय करून घेतात, पण मचून कट मारून अशा प्रकारे शॅलो फ्राय करून बघा. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ पण तुम्हाला नक्कीच आवडलो असतो, त्यामुळे आमच्या ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा.